पूरग्रस्त नागरिकांना प्रत्येक कुटुंबाला 30,000ची तातडीने मदत करावी. उत्तमराव कांबळे आबा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब व युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांनी सांगली येथील मगरमच्छ कॉलनी व महापालिका शाळा क्रमांक 17 या ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी उत्तमराव कांबळे आबा यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या घराचा पंचनामा तातडीने करून प्रत्येक कुटुंबास 30,000 रुपये, 25 किलो गहू, 25 किलो तांदूळ, एक गॅस सिलेंडर मोफत देण्यात यावे अशी मागणी केली। यावेळी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हा उपाध्यक्ष भारत चौगले, सौ सुरेखा हेकडे, आदर्श कांबळे, रुपेंद्र जावळे, अभिजित रांजणे, सज्जन कट्टी, श्रीमती अलकाताई ठोंबरे, हिमा कदम, संभाजी सरगर, अंकुश जाधव आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। युवकांचे अध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी उत्तमराव कांबळे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सांगली आणि सगळे आमचे सामाजिक न्याय विभागाचे प्रशासनाच्या अडचणी आहेत का, काय आपल्याला मदत पाहिजे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आपल्या पाठीशी आहे। दूर असताना सर्वतोपरी मदत आम्ही करणार। मी उत्तमराव कांबळे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हा। मी या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महापालिका शाळा नंबर 17 या ठिकाणी जे बाधित पूरग्रस्त आहे यांची विचारपूस केली, यांना भेटलेलो आहे। या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, महापालिकेचे आयुक्त यांनी फक्त यांची राहायची आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना सांगली जिल्ह्याच्या पूरग्रस्ताच्या वतीनं विनंती करतोय की प्रत्येक कुटुंबाला 30,000 रुपयाची तातडीची मदत, त्याचबरोबर 25 किलो गहू, 25 किलो तांदूळ, त्याचबरोबर गॅस सिलेंडर हे मोफत देण्यात यावं अशा पद्धतीची मी या ठिकाणी मागणी करतोय। बाधित कुटुंबाचे पंचनामे आतापर्यंत अजून सुरू झालेले नाहीत। पंचनामे करून प्रत्येक कुटुंबाला तातडीची रोख अशी मदत आणि गहू, तांदूळ आणि गॅस देण्यात यावे अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतोय। लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी अशी आमची विनंती आहे।